नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतलाय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरपासून हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करावे असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाला दिले आहेत. महानगरपालिकेच्या कैलासवासी अरविंद पेडसे सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील रस्ते, साफसफाई, कचरा हस्तांतरण केंद्र, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची स्थिती, बांधकाम, पाडकाम, कचऱ्यांची प्रक्रिया तसेच स्वच्छ ठाणे विजन या उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. शहरातील काही प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने निदर्शनास आणून देत महापौरांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिलेत. शौचालयांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असावे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यावरती तात्काळ भरल्या जाव्यात, तसेच दरवाजांचे कडी कोंडे सुस्थितीत ठेवावे यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांबाबत विनापरवानगी निदर्शनं केल्याचा ठपका ठेवत पोलिसांच्या तक्रारीनंतर जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या 12 सदस्यांच्या विरुद्ध कासारवडली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहतुकीसाठी एक मार्ग तयार करून वेळ निश्चित करा. कोंडीतून घोडबंदर वासियांना दिलासा द्या. याबाबत हातामध्ये पोस्टर घेऊन घोडबंदर रोड फोरमच्या सदस्यांनी विनापरवाना गायमुख चौपाटीजवळ निदर्शनं केली होती. शिवाय मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी पोलिसांनी म्हटलं आहे. यावरून पोलीस जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमच्या 12 सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या संदर्भात जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या सदस्यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, एकंदरीतच नागरिकांना दिलासा देण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि गायमुख चौपाटीजवळ केलेल्या निदर्शनामुळे कोणत्याही वाहतुकीला किंवा कोणत्याही नागरिकांना अडथळा किंवा त्रास न होता आम्ही निदर्शने केली तरी सुद्धा पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केलाय. मग राजकीय नेते मंत्र्यांना काळे झेंडे दाखवतात, सरकार विरोधात आंदोलनं करतात, त्यांच्यावर का कारवाई करत नाही असा आरोप देखील या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार असून आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू असा निर्धार या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी नितीन पाटील आणि ॲडव्होकेट राधिका राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. मी ॲडव्होकेट राधिका प्रकाश राणे. माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय, FIR झाली आहे. आम्ही शांततेपूर्ण आंदोलन केलं आणि आमच्यावर FIR दाखल झाली आहे. ह्या त्याच तारखेचं 21 तारखेलाच एका राजकीय पक्षाचे युवा मोर्चा यांनी विरोधी पक्ष नेता जो एक संविधानिक पद आहे त्याला काळे झेंडे त्यांना दाखवलं आणि त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला.
तर त्यांना नवघर पोलीस आम्हाला माझ्या सूत्रांकडून कळलं की त्यांना नवघर पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट, त्यांना कांदे पोहे दिले गेले, मिसळपाव दिलं गेलं, चहा कॉफी आणि एसीच्या खोलीत बसवलं गेलं. मग आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा फरक आणि भेदभाव कशाला, हा माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला, की ते काय एलिट अपर क्लास लोक आहेत, सत्तेधारी आहेत का, कोण आहेत ते? का कायदा सर्वांसाठी समान नाहीये का? आम्ही शांततेपूर्ण आंदोलन केलंय, फक्त बॅनर घेऊन उभे आहेत आणि ह्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांच्यावर FIR तर दूरची गोष्ट आहे. त्यांना एवढी VIP ट्रीटमेंट देण्याचा मागचा कारण काय आहे? कुठला राजकीय दबाव होता का? काय होतं? हे माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला. इतना ज्यादा घोडबंदर परिसरातील पातलीपाडा डोंगरीपाडा येथे हजारो नागरिक गेली 50 ते 60 वर्ष राहत असून न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येथील बांधकामं तोडण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यामुळे रहिवासी हवालदिल झालेले आहेत. राज्य शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून ही बांधकामे नियमाकुल करावीत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे. पातलीपाडा डोंगरीपाडा येथे 5,000हून अधिक घरांमधून 15 ते 20,000 नागरिक राहत आहेत. सुमारे 60 वर्षापूर्वी ही वस्ती असून त्याचा विस्तार आता मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. शाळा, पाणी, रस्ते, पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा या वस्तींमध्ये आहेत. हे रहिवासी कर भरत असून मतदार याद्यांमध्ये त्यांची नावं आहेत. मात्र ही वस्ती शासकीय भूखंडावरती अतिक्रमण करून बसवण्यात आली असल्याची जनहित याचिका 2010 मध्ये न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. वारंवार कारवाईच्या नोटीस बजावण्यात येत आहेत. त्यामुळे रहिवासी आता हवालदिल झालेले आहेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन देऊन दिलासा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार केळकर यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करून बांधकामे नियमाकुल करण्याची मागणी केली आहे. ठाणे डॉक्टर्स फोरम यांच्या सहकार्याने बोर्निया मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलने ठाण्यातील डॉक्टरांसाठी CME कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला डॉक्टर मनाली आणि उमेश कांबळे उपस्थित होते. या शैक्षणिक सत्रामध्ये डॉक्टर रोशाली पिल्लाई, वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉक्टर विवेक भोरटक्के, बालरोगतज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ, तसेच डॉक्टर हेमंत चौधरी, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन यांची व्याख्यानं झाली. व्यक्त्यांची त्यांच्या संबंधित वैशिष्ट्यांमधील आधुनिक तंत्रज्ञान, प्रगती आणि वैद्यकीय उपचार याबद्दल उपस्थित डॉक्टरांना माहिती दिली. सत्राचा समारोप एका संवादात्मक प्रश्नोत्तर फेरीने झाला, जिथे सहभागी डॉक्टरांनी सक्रियपणे चर्चेत भाग घेतला. CMEचा उद्देश या क्षेत्रातील आरोग्य सेवा, व्यावसायिकांमध्ये वैद्यकीय ज्ञान वाढवणे आणि व्यावसायिक सहकार्य मजबूत करणे हा होता. मराठी ही केवळ संस्कृती नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराची भाषा व्हावी यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधिमंडळ सभागृहामध्ये आयोजित जावे विनोदाचे गावा या विशेष कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीच्या संवर्धनासाठी विश्वकोश निर्मिती, साहित्य संमेलनाचे आयोजन आणि शासकीय व्यवहारामध्ये मराठीचा वाढता वापर यांसारख्या ठोस धोरणात्मक पावलांचा त्यांनी उल्लेख केला आहे. महाराष्ट्र विधानमंडळामध्ये झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आशुतोष काळे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचं संयोजन केदार शिंदे, ऋषिकेश जोशी, प्रभू देसाई, धनश्री दामले यांच्या टीमने केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मराठी भाषा ही हजारो वर्षाची सांस्कृतिक परंपरा वाहून नेणारी पवित्र धारा आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी या ओळीचा उल्लेख करत त्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन केलं आहे. तसेच संत, कवी, लेखक, अभ्यासक, शिक्षक यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला आहे. मराठी ही महाराष्ट्राच्या नसानसातून वाहणारी अस्मिता असल्याचं त्यांनी नमूद केलं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.